पॉझिटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह एनर्जी हे काय आहे, चला आपण जाणून घेऊया. हे असं आहे, कोणताही काम करण्याच्या आधी आपल्या मनातल्या गोष्टी लोकांना सांगू नका. कारण जेवढे आपण आपल्या जवळच्या लोकांना समजतो ते तेवढंच आतून किती आपल्यावर जळतात हे म्हणजे त्यांची निगेटिव्ह एनर्जी. तर मित्रांनो, तुम्ही जसं की एखादी नवीन गाडी घेसाल तर मी गाडी घ्यायच्या आधीच तुम्ही हजारो लोकांना सांगून देता, जसं की आपला मित्र परिवार शेजारी पाजारी लोकांना सांगून देतात. हे लोक आपल्यावर जळतात आणि आपण गाडी घ्यायला गेलो त्याच्या आधीच हे नाही का आपल्याला सल्ला देते घेऊ नको असं. आपण पुढे जायला गेलो की आपला हे मागे उडते आणि याचा निगेटिव्ह परिणाम आणि आपल्या कामावर पडतो. तर मित्रांनो, कोणताही काम करण्याच्या आधी कोणाला सांगू नका. जे तुमच्या मनात आहे ते तुम्ही गुपचूप करा. कारण की लोकांचं काही सांगता येत नाही, कलियुग आहे. आणि कोणत्या लोकांच्या मनात काय गोष्टी चालू आहे तुमच्याबद्दल आणि तुमच्या कामाबद्दल हे फक्त त्यांनाच माहिती. तर त्यांच्या निगेटिव्ह एनर्जीला तिथं स्टॉप करा आणि तुमची गोष्ट तुम्ही एकटे करा, कोणाला सांगू नका. तरच तुमचं काम यशस्वी होईल, नाहीतर तुमचं काम यशस्वी होणार नाही. 100% तुमचं काम फ्लॉप पडणार. आणि मित्रांनो, कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. आणि जे आपले लोक आहे, जे आपले शुभचिंतक आहे, हितचिंतक आहे, त्यांना सांगण्याची गरज नसते. कारण नेहमी त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचा सहकार्य आपल्या पाठीशी असते आणि त्यांच्या पॉझिटिव्ह एनर्जीमुळे आपलं काम यशस्वी होते. ते सांगण्याची गरज नसते. ते आपल्या यशात खुश आहे. तेच म्हणजे आपले लोक आणि आपले शुभचिंतक, म्हणजेच त्यांची पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या सोबत आहे. Would like to take notes while I take totes of the marijuana smoke. Oh, you wanna choke? तर मित्रांनो, या व्हिडिओ मार्फत तुम्हाला फक्त एवढाच सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की काम करण्याच्या आधी कोणाला धवंडी देऊ नका. स्वतःचं काम स्वतः करा आणि बोलण्यापेक्षा करून दाखवा. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.